निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं, निवडणूक आयोगाविषयी संशय निर्माण करणं, यात मात्र त्यांना यश आलेलं आहे. आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाला सुद्धा निवडणूक प्रक्रियेविषयी शंका वाटू लागलेली आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. आणि हां. ही जी शंका आहे, ही नगरपालिका निवडणुकीपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर वाटू शकते. आणि मला असं वाटतं, की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते खरं-खोटं हा मुद्दा वेगळा. मुळात निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले, तर त्याची उत्तरं भाजपनं देण्याचं काही कारण नाही. हं. निवडणूक आयोग आणि भाजप यांचा काही परस्परांशी संबंध नाही. इव्हन आता जर बघितलं आपण, ज्या प्रकारे आता हा निर्णय कोर्टाने किंवा निवडणूक आयोगाने घेतला, म्हणजे इतके दिवसानंतर तर तेव्हा त्याच्याबद्दल उलटपक्षी भाजपनं सुद्धा असं म्हटलं, की कोर्टाची किंवा निवडणूक आयोगाची भूमिका हां, आम्हाला समजत हां. नाही. त्यामुळे मला असं वाटतं, की निवडणूक आयोगाच्या प्रश्नांना भाजपनं उत्तर देण्याचं काही कारण नाहीये. भाजपनं असं म्हटलं पाहिजे, की ते निवडणूक आयोगाने तुम्ही बघून घ्या. भाजप ठीक आहे. जेव्हा उत्तर देतं, भाजप उत्तर देतं तेव्हा उलटपक्षी लोकांना शंका येते, की भाजपचा काय संबंध आहे याच्यामध्ये? तर निवडणूक के के आयोगानं केशवजी निवडणुका आहेत आपल्यासोबत. केशवजी आहेत. मी निवडणूक केशवजींना विचारतो आयोगानं असं का निवडणूक होतंय? आयोगानं निवडणूक आयोगानं निवडणुका पारदर्शक पद्धतीनं लढवल्या पाहिजेत आणि निवडणूक आयोग स्वायत्त असणं हे भारताचं वैशिष्ट्य आहे. भारताच्या लोकशाही प्रक्रियेतली जी अनेक वैशिष्ट्ये आहेत, त्यामध्ये निवडणूक आयोग स्वायत्त आणि पारदर्शक निवडणूक आयोग हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्याविषयी शंका उपस्थित होणं हे गैर आहे. त्याचा त्याचा विरोधकांनी कसा मुद्दा केला, त्याच्यामुळे विरोधकांनी एक्सक्यूज सांगितलं का, हा मुद्दा वेगळा आहे. पण निवडणूक आयोगाच्या या मुद्द्यांना उत्तरं सुद्धा निवडणूक आयोगानंच दिली पाहिजेत. ते भाजप का देतं हे मात्र मला कळत नाही. ठीक आहे. भाजपचं उत्तर घेतो आणि नंतर पुढच्या मुद्द्यावर जाऊ. मला खरंच असं मी राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगावर टीका करणं, विशेषतः पराभवाच्या नंतर रडीचं डाव खेळणं हे स्वाभाविक आहे, नॅचरल आहे, त्यात गैर काहीच नाही. पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की स्वतःला विचारवंत समजणारे, संपादक समजणारे इतक्या ढोंगीपणाने एकांगी भूमिका घेऊन बोलायला लागतात. त्यावेळी मला खरंच समाज संशय निर्माण करतोय. कुठल्या आधारावर वाक्य आलं? म्हणजे 4-2 काँग्रेसच्या जे काही कार्यकर्ते शिल्लक आहेत त्यांनी शंका व्यक्त करणं आणि समाजाने शंका निर्माण करणं, असं जे आपण निष्पक्षपातीचा आव आणून चेहरा फेस करून ढोंगीपणाने आपण बोलायला लागतो, तर आपण खरंच संपादक असतो का आपण काँग्रेसचेच नकळत प्रवक्ते झालेला असतो, याचा विचार करण्याची आवटेसारख्यानी गरज आहे. माझी नम्र विनंती आहे, माझे सांगण्याचे मित्र आहेत. दुसरा त्यातला मुद्दा असा की या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टीने उत्तरं दिलीच नाहीत. या निमित्ताने ज्यावेळी भारतीय जनता पार्टीवरती जी बदनामीची मोहीम ज्यावेळी सुरू केली, त्याची उत्तर भारतीय जनता पार्टी देतं. निवडणूक आयोगाचे आक्षेप आहेत, ते निवडणूक आयोग त्याची उत्तर देईल का नाही त्याचा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी काही उत्तर दिलीत पण त्यांनी ती स्वीकारायची नाही आहेत काँग्रेसला, का राहुल गांधी, कारण ते सोयीचं नाही आहे. मुळामध्ये लक्षात घ्यावं, तुम्ही एक मिनिट माझं पूर्ण होतं. मुळामध्ये असं आहे की तुम्ही निवडणूक लढवणार नाही. मला सांगा, महाविकास आघाडीच्या जे प्रमुख पक्ष आहेत त्यातल्या किती पक्षाच्या, म्हणजे उद्धव ठाकरे किती सभा महाराष्ट्रात घेतल्या, आता शरद पवारांनी किती सभा घेतल्या? त्यामुळे तुम्ही सभा घेणार नाही, तुम्ही कार्यकर्त्यांना पाठबळ देणार नाही, तुम्ही निवडणुकीत प्रचार करणार नाही आणि मग जे अपयश, ढळढळीत अपयश येतं, त्यावेळी मग मात्र असे काहीतरी रडीचे डाव मांडायचे आणि त्या रडीच्या डावाला, काँग्रेसच्या रडीच्या डावाला आवटेंसारखे स्वतःला निपक्ष समजणारे एकांगी संपादक साथ देतात. ते खरं दुर्दैवी आणि वाईट वाटतं या गोष्टीचं. बरं, केशव उपाध्यायांना बघायचं म्हणतात आवटी सर. हो, केशव पाटलांचा चेहरा दिसत नाही मला. अरे काय आवटेचा तुमचा चेहरा, आपला चेहरा काय आहे? नाही, केशव उपाध्यायांना बघितल्याशिवाय मला असं चैन पडत नाही. केशव उपाध्याय आमचा फार गोड मित्र आहे, जुना मित्र आहे. येस, आणि बेसिकली विलास ते आपल्याच पत्रकारितेमधूनच तिकडे गेलेले आहेत. पण एवढे छान माणूस अलीकडे असे व्यक्तिगत एवढे टोकदार का झाले मला कळत नाही. म्हणजे नाही, व्यक्तिगत टोकदार झालेलो नाहीये आवटे साहेब. मी व्यक्तिगत एक काहीच लक्षात मांडलं घ्या, नाही. मी तुमच्या भूमिकेला आक्षेप घेतला. तुम्हाला नाही मी ऐका, नाही, मी तुमच्या भूमिकेला आक्षेप घेतलाय. अजितला मगाशी मी सांगत होतो की जेव्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं, तेव्हा त्या महाविकास आघाडी सरकारनं व्यक्तिगत माझ्या विरोधामध्ये संपादक म्हणून 2 FIR दाखल केले होते. कारण सत्तेमधल्या लोकांना विरोध करणं हे तर संपादकांचं, पत्रकारांचं कामच आहे. याचा अर्थ कुठल्या पक्षाची भूमिका, कुठली बाजूची भूमिका वगैरे असं काही नाही. मला काही दिवसांपूर्वी, आत्ता परवा फेसबुक मेमरीमध्ये मला आठवण करून दिली, की मी संपादक असताना, महाविकास आघाडी सरकार असताना सरकार हरवलं आहे काय? अशा प्रकारे आम्ही हेडलाईन केली होती. तर मला असं वाटतं हे आपलं काम आहे, तो काही मुद्दा नाही किंवा कुठल्या सरकारच्या पक्षाच्या विरोधामध्ये आणि कुठल्या पक्षाच्या बाजूनं ही आपली भूमिका नाहीये. पण एक नक्कीच आहे, की अलीकडच्या कालावधीमध्ये हे मी म्हणत नाही, हा रिपोर्ट अगदी जागतिक सगळ्या माध्यम संस्थांचं पण आहे, की भारतातल्या निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने काही मूलभूत प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्याची उत्तरं द्यावी लागणार आहेत. कारण भारतातल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणुका, निपक्षपाती निवडणुका, स्वायत्त निवडणुका, जे अमेरिकेमध्ये सुद्धा निवडणूक आयोग असा अगदी स्वायत्त अगदी नाही. खरं आहे सर. लोकशाहीमध्ये अमेरिकेमध्ये तरी ह्या सुद्धा निवडणुका एक्झॅक्टली निश्चितपणे पारदर्शकपणे व्हायलाच हव्या, त्याच्याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं कारण नाहीये. पण एक इंटरेस्टिंग अशी लढत आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या निवडणुकीकडे लागलेलं होतं, ती कोकणातली कणकवलीची निवडणूक आणि ती खरं तर
दोन मित्रांमधली ही नुरा कुस्ती होती का म्हणा किंवा दोस्तीतली कुस्ती म्हणा, पण डॉक्टर राजू वाघमारे तुमच्यासाठी वाईट बातमी ही आहे की भाजप 4 जागांवर आघाडीवर आहे तिथं. नाही, आता हा निकाल सुरू झालेले आहेत. हा सुरुवातीचा निकाल कदाचित भाजप 4 जागांवर आघाडीवर असेल, पण त्या ठिकाणी आम्ही जी लढत दिली होती, आमचे नेते आदरणीय माझे मित्र निलेश राणे साहेबांनी ज्या पद्धतीने तो किल्ला लढवला आणि पूर्ण ताकदीनिशी लढवला, की ज्यावेळी पुष्कळ गोष्टी तिकडे करण्यात आल्या, पुष्कळ गोष्टीचा उहापोह झाला, बातम्या आल्या, त्याचं स्टिंग ऑपरेशन झालं, या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही बघाल तर निलेश राणे एका दीपस्तंभासारखे उभे राहिले आणि पूर्णपणे त्यांनी एक हाती लढत तिकडे दिली. त्याला पूर्ण जो पाठिंबा होता तो आमचे दुसरे नेते आदरणीय उदय सामंतजी आणि दीपक केसरकरजी यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला होता. त्याच्यामुळे ती लढत जी आहे, तर जोपर्यंत शेवटचा निकाल येत नाही तोपर्यंत ती लढत एकतर्फी कधीच होणार नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. विजय भाजपचा हो किंवा शिवसेनेचा हो, शेवटी ताटातलं म्हणजे शेवटी विरोधकांना संधी नाही हे तुमचं राजकारण ठरलेलं आहे. काही करायचं, विरोधकांना चान्स द्यायचा नाही. आपण दोघं लढू, काय जिंकलो तर तुम्ही काय नाही, आपण घरातच आला, अशा पद्धतीने ही स्ट्रॅटेजी आहे तुमची. म्हणजे नाही, स्ट्रॅटेजीचा प्रश्न नाही, पण जिथे आम्ही वेगळं लढलो, मला एवढंच सांगायचंय की जिथे शिवसेना आणि भाजप वेगळे लढले त्यावेळी दोन्ही पक्ष तिथे लढताना नुरा कुस्ती नव्हे तर ताकदीने लढले. आणि लोकशाही प्रक्रियेचा भाग निवडणुका लढताना तुम्हाला पारदर्शकपणे प्रामाणिकपणे लढायच्या असतात. त्या लढण्याचं काम दोन्ही पक्षांनी केलं. इवन एनसीपीनी पण जिथे जिथे एनसीपी वेगवेगळे लढले त्या ठिकाणी एनसीपीनी पण त्याच पद्धतीने निवडणुका लढल्या. पण आमचे विरोधक असताना सुद्धा तेवढ्या द्वेषाने किंवा तेवढ्या आवेशाने निवडणूक लढवू शकले नाहीत. हेच या लोकशाहीचं दुर्दैव आहे. ठीक आहे, गोंडसे पाटील आपल्या सोबत आहेत. गोंडसे पाटील, मला सांगा. हा बोला. वेळापासून हा आक्षेप चाललेला आहे की विरोधक लढलेले नाहीयेत, सभा घेतलेल्या नाहीत. मला एक सांगायचंय की कदाचित तुम्हाला पाहायच्या नसतील किंवा दिसल्या नसतील, हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रात 52 सभा घेतल्या, विजय वडेट्टीवारांनी 50 पेक्षा अधिक सभा घेतल्या, अमित देशमुख यांनी 24 सभा फक्त मराठवाड्यामध्ये घेतलेल्या आहेत. इतक्या सभा घेतलेल्या असतानाही जर आपल्याला त्या दिसत नसतील तर कदाचित या तीनही पक्षांना मिळून हा प्रोपोगंडा तयार करायचा आहे की काँग्रेसमधले नेते लढत नाहीत. पण महाराष्ट्रातली जनता पाहतीये, वाडी वस्त्यावरती जाऊन आम्ही लढतोय. फक्त तुम्हाला बघायचं नसेल तर तुम्ही बघू नका, पण आम्ही कुठेच कमी पडलो नाही. म्हणून तर तुमच्या राष्ट्रीय आणि राज्याच्या स्टार प्रचारकांना तिथं गल्लीबोळात फिरावं लागलं. ही काँग्रेसची ताकद आहे. सत्ताधाऱ्यांना मान्य करायचं नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. नाही, प्रश्न असा आहे विलासजी की निवडणुकीला गल्लीबोळात फिरायलाच पाहिजे ना. ती निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, त्याच्यामुळे आम्ही गल्लीबोळात फिरणार. आम्हाला त्याच्यासाठी काही वाईट वाटत नाही, कारण निवडणूक लढतोय आपण.